नमस्कार मित्रांनो, मी वरद ऋषिकांत पाटील. तर मित्रांनो, आपला विजयदुर्ग किल्ला फिरून झालेला आहे. तर आता इथंच आपण आता रत्नागिरीमध्ये आहोत. तर रत्नागिरीमधील पूर्णगड ह्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत. तर मी आता तुम्हाला संपूर्ण पूर्णगड फिरून दाखवणार आहे. तर जाण्याऐवजी आपण इथे एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या डाव्या बाजूनीच आपल्याला पूर्णगडकडे जायचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण पूर्णगडची माहिती देणार आहे. तर माझ्यासोबत राहा. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात कोकण मधील हा कोकणाची निशाणी म्हणजेच निसर्ग. तुम्ही बघू शकतात खूप असा झाडे आहेत तिथं. तर मित्रांनो, आपल्याला पूर्णगडकडे जाताना असे एक छोटेसे गाव ओलांडून चलत जावं लागते. ह्या गावाचे नाव आहे पूर्णगड. म्हणजे पूर्णगड गावातच पूर्णगड हा किल्ला वसलेला आहे. गाव बघू शकतात, छोटेसेच गाव आहे पण खूप सुंदर आहे. सगळीकडे झाडे ते आहेत. तर मित्रांनो, आता आपण गड किल्ल्याच्या आलेलो आहोत. तर तुम्हाला हे बुरुज दिसत असेल, हा बुरुज म्हणजे पूर्णगडाचा महादरवाजा. तिथून आता आपण ह्या बुरुजाच्या कडून जाऊयात. तर मित्रांनो, महादरवाजापासून इथनं सरळ आल्यावरच आपल्याला असं अजून एक दरवाजा दिसेल व तिथनंच असा हा इथनं समुद्राचा व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकतात हा किती भारी समुद्र आहे. लाटा दिसत असतील तुम्हाला. आणि मित्रांनो, हा एक पूर्णगडचा बुरुज आहे व ही मागचा दरवाजा आहे. तर मित्रांनो, पूर्णगड या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा गड कान्होजी आंग्रे यांनी 1724 मध्ये हा गड बांधला होता. व ह्याला पूर्णगड नाव ठेवायचे कारण म्हणजे हा अजून सुद्धा पूर्ण स्थितीत आहे. इथली डागडुजी काही सुद्धा किल्ला मोडलेला नाही, म्हणून ह्या गडाला पूर्णगड म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला जी समोर दरवाजा दिसत आहे तो आहे ह्या पूर्णगडचा महादरवाजा. व इथं कान्होजी आंग्रे यांची सदर आहे आणि इथं बी सदर आहे. तर चला आता आपण वर बुरुजावर जाऊयात. तर मित्रांनो, तुम्ही इथनं पूर्णगड बघू शकतात. छोटासा किल्ला आहे हा तुम्हाला दिसत असेल पूर्ण. इथे मध्ये सदर आहे, तो महादरवाजा आहे आणि बाकी सगळी तटबंदी व बुरुज तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, आपला पूर्णगड हा फिरून झालेला आहे. तर हा पूर्णगड कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला होता 1724 मध्ये. व नंतर इथे आंग्रेंचंच राज्य आलतं ह्या गडावर व परत हा इंग्रजांनी घेतला. तर मित्रांनो, कान्होजी आंग्रे हे आरमार दलाचे प्रमुख होते. व मित्रांनो, हा आपला पार्ट 5 होता कोकण सिरीजचा. तर अजून पार्ट बघण्यासाठी मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणार आहे कोकण सिरीजचे. तर तुम्ही बघत राहा.